Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation. आमचे मित्र आकार फाउंडेशन नागपूर, पुणे, अमरावती, औरंगाबाद आणि इतर ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी सरांचे युनिट्स आहेत. चे संचालक आमचे मोठे भाऊ, आमचे मार्गदर्शक राम वाघ सर आज आपण आकार फाउंडेशन या पेजवरती लाईव्ह सेशन घेत आहोत. यापूर्वी सरांचा पण मी मनापासून आभार आहे की मला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती त्यांनी बोलण्याची संधी अवेलेबल करून दिलेली आहे. सो थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. आवाज येतोय का एकदा बघा प्लीज व्यवस्थित. आज आपल्याला अतिशय महत्त्वाच्या पॉईंटकडे वळायचं आहे. तो पॉईंट म्हणजे ज्याला आपण रिझनिंग असं म्हणणार आहे. शिशाटमधला आपण एक पार्ट घेतोय, बरोबर. शिशाट ॲक्च्युली रिझनिंग, मॅथमॅटिक्स, डिसिजन मेकिंग आणि कॉम्प्रिहेन्शन स्किल अशा 4 भागामध्ये डिवाइड होतं. त्यापैकी आज आपण एक भाग घेणार आहोत आणि त्यातले काही टॉपिक्स घेण्याचा आपण प्रयत्न करूया. त्यापैकी आज आपल्याला एक टॉपिक घ्यायचं आहे ज्याला आपण थोडंसं टफ असं म्हणतो आणि तो टॉपिक आहे ज्याला आपण म्हणणार आहे सिलॉजिझम इन इंग्लिश आणि मराठीतून म्हणतो आपण तर्क आणि अनुमान हा टॉपिक आज आपण घेऊया. एकच मिनिट वेट करा प्लीज. यस, आता मी तुम्हाला म्हणजे काही गोष्टी इथून सांगण्याचा प्रयत्न करतो. ॲक्च्युली फेसबुकवरून हे सगळ्या गोष्टी मला देता येणार नाही, पण मॅक्झिमम मी तुमच्यासोबत या सगळ्या गोष्टी शेअर करायचा प्रयत्न करतोय. आणि या विषयाबद्दल मला एक गोष्ट बोलायला आवडेल. हा विषय कसा आहे मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे. जर तुमची प्रॅक्टिस चांगली असेल आणि प्रॅक्टिस जर प्रॉपर असेल तर हा विषय प्रॉपरली आणि लवकर बनतो. जर तुमची प्रॅक्टिस नसेल तर हा विषय बनवायला खूप वेळ जातो. हे आपण पाहिलेलंच आहे, बरोबर. सो काय करावं लागेल, या विषयासाठी एकतर प्रॉपर प्रॅक्टिस लागते आणि खूप जास्ती प्रॅक्टिस लागते, बरोबर. आणि जर तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस करत असाल तर हा विषय इझिली बनतो. आणि हा विषय असा आहे परत तुम्हाला आउट ऑफ मार्क्स काढून देऊ शकतो हा विषय, बरोबर. म्हणजे मी सांगेल तुम्हाला की म्हणजे इतर विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स निघेल की नाही याची थोडीशी शाश्वती कमी होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल सायन्ससारखा विषय, बरोबर, अनलिमिटेड विषय आपण काही त्याला चॅलेंजेस करू शकणार नाही, बरोबर. पण मॅथमॅटिक्स असा विषय, हा रिझनिंग असा विषय, थोडक्यात पूर्ण शिशाट असा विषय, यामध्ये ना काही गोष्टीला लिमिटेशन्स आहे. म्हणजे थोडक्यात हा विषय चौकटीच्या बाहेर जात नाही. फक्त याचं बेसिक तुमचं क्लिअर झालं पाहिजे. जर बेसिक क्लिअर झालं तर हा विषय अतिशय सिंपल आहे, बरोबर. आणि हा विषय इव्हन म्हणजे काय पोलीस भरतीपासून तर UPSC पर्यंत सगळ्याच एक्झामसाठी आहे. समजा आपण जर पोलीस भरतीचा विचार केला तर तिथं 25 आणि 25 एकूण 50 मार्काचं मॅथमॅटिक्स येतं. त्यानंतर आपण जर तलाठीचा विचार केला तर तिथं 25 क्वेश्चन्स येतात मॅथ्स आणि रिझनिंगवरती. जर आपण PSI STIचा विचार केला म्हणजे क्लास 2 ऑफिसरचा विचार केला किंवा त्या लेवलच्या काही एक्झाम्स एक्साइज PS आहेत, पूर्ण गट ब पूर्ण कंबाईनसाठी 15 क्वेश्चन्स विचारलेले असतात आणि त्यात काही रिझनिंगचे असतात आणि काही मॅथ्सचे असतात. त्यानंतर परत हा विषय 200 मार्कासाठी आहे राज्यसेवेला, जो याचा दुसरा पेपर असतो. त्यात 80 क्वेश्चन्स असतात. त्या 80 पैकी ते 80 प्रश्न 200 मार्कासाठी असतात. म्हणजे एका प्रश्नाला मार्क्स असतो 2.5 मार्क्स असतो साधारणतः. आता बघा, त्यात एक डिसिजन मेकिंगचा पार्ट आहे ज्यात निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे आणि ते 5 क्वेश्चन्स असतात. म्हणजे आपल्याला 75 क्वेश्चन्स व्यवस्थित सॉल्व्ह करायचे असतात, बरोबर. त्या 5 पैकी तर खूप जास्ती मार्क्स निघण्याचे चान्सेस असतातच. देन त्यापैकी एकूण 10 क्वेश्चन्स, 15 क्वेश्चन्स, 5 क्वेश्चन्स आणि 25 क्वेश्चन्स असा हा विषय डिवाइड होतो, बरोबर. मग हे टोटल क्वेश्चन्स कसे आहेत, एकच मिनिट हा प्लीज वेट करूया. एकच मिनिट. हॅलो, आवाज येतोय का प्लीज बघा बरं एकदा. आवाज येतोय का? ओके, हॅलो, आवाज येतोय का बघा बरं एकदा प्लीज.
हां, आता तुमच्या कमेंट्स दिसायला लागल्यात. कमेंट्स दिसत नव्हत्या. एकच मिनिट प्लीज. हां, ओके. येतोय का आवाज? पहा बरं एकदा व्यवस्थित. आवाज क्लिअर येतोय का? ओके ओके. येस. तर हा राज्यसेवेसाठी विषय असतो. 10 क्वेश्चन्स म्हणजे प्रश्न सांगतोय मी फक्त, कारण प्रत्येक प्रश्न 2.5 मार्कासाठी असतो. 10 प्रश्न असतात मॅथमॅटिक्सचे, 15 प्रश्न असतात रिझनिंगचे, त्यानंतर 5 प्रश्न असतात डिसिजन मेकिंगचे, बाकीचे राहिलेले टोटल क्वेश्चन्स कॉम्प्रिहेन्शन स्किलवरती असतात. बरोबर. आता इथं आपल्याला जर समजा 15 क्वेश्चन्स, 10 क्वेश्चन आणि 5 क्वेश्चन, 15 क्वेश्चन, 10 क्वेश्चन आणि 5 क्वेश्चन, बरोबर, एवढे प्रश्न आपल्या हातात आहेत. टोटल 30 प्रश्न आपल्या हातात आहेत. बरोबर. आणि जे बाकीचे 50 प्रश्न आहेत ते कॉम्प्रिहेन्शन स्किलसाठी जात आहेत. आता मित्रांनो, जर आपली चांगली प्रॅक्टिस असेल, खूप चांगली प्रॅक्टिस असेल आणि आपला बेस जर खूप स्ट्रॉंग असेल, सो या 30 पैकी ना म्हणजे 25+ मार्क्स आरामात निघू शकतात, 25+ क्वेश्चन्स आरामात निघू शकतात. बरोबर. आणि तुम्हाला जर खूप जास्त वेळ जात नाही यार, तुम्हाला सांगतो, फक्त काही बेसिक गोष्टी आहेत ना खूप क्लिअर करायच्या असतात आपल्याला. जर बेसिक गोष्टी क्लिअर झाल्या नाही ना तर मग वेळ जातो आपला. बरोबर. अदरवाईज आपण कमीत कमी वेळेमध्ये आपण उत्तर काढू शकतो. येस. आता आपण काही क्वेश्चन्स घेऊयात, काही क्वेश्चन्स घेऊ आणि आपण प्रॅक्टिकली बघू. ॲक्च्युली हा विषय ना जे कम्प्लीट प्रॅक्टिकल आहे, वर्गात शिकवण्यासारखा विषय, आणि या विषयाला बोर्ड वगैरे या सगळ्या गोष्टी लागतात. पण आपण ट्राय करतोय, म्हणजे आपण शिकण्याचा प्रयत्न करतोय. आपण सध्या या कोरोनाग्रस्त परिस्थितीमुळं आपण ऑफलाईन लेक्चर्स तर घेऊ शकत नाही. तुम्ही पण टचमध्ये राहावं यासाठी रामवाघ सरांनी हा उपक्रम चालू केलेला आहे. यू आर वेल नोन अबाउट हिज इन्स्टिट्यूट. त्यांचं इन्स्टिट्यूट म्हणजे असं खूप मोठं इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे विदर्भामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला माहितीच आहे, आणि माझ्यापेक्षा जास्ती तुम्ही सरांना ओळखताच. ओके. एक ग्रेट पर्सनॅलिटी, आणि त्या पर्सनॅलिटीने मला इथं बोलण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. ओके. एक खुंखार व्यक्तिमत्व, एक खुंखार वक्ते, ज्यांच्या वक्तृत्वानं कोणालाही असं प्रभावित करू शकतात, असे व्यक्तिमत्व म्हणजे रामवाघ सर यांच्या लाईव्ह म्हणजे आकार फाउंडेशनच्या लाईव्ह पेजवरती आपण आज हा टॉपिक पाहत आहोत. सो वन्स अगेन थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. देन आता आपण पॉईंटकडे वळूया. येस. आता मी तुम्हाला एक गोष्टी सांगत जातो. आपल्याला पाहायचं आहे आज सिलॉजिझम, ज्याला आपण म्हणणार आहे तर्क आणि अनुमान. बरोबर. आता काही गोष्टी मी लॅपटॉपवरती घेण्याचा प्रयत्न करतो. येस. आता आपला पहिलाच प्रयत्न आहे, म्हणजे किती सक्सेस होईल माहिती नाही, पण आपण पूर्ण ट्राय करूया आणि तुम्ही पण सहकार्य करायचं आहे. येस. आता लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला पाहायचं आहे तर्क आणि अनुमान. मग तर्क आणि अनुमान जर पाहायचं असेल तर यात आहे ना आपल्याला काही वेन डायग्रामचा विचार करावा लागेल. बरोबर. आता लक्षात घ्या, याचा अर्थ इथं आहे ए आणि इथं आहे बी, असं आपण जर लिहिलं फॉर एक्झाम्पल. ओके. व्यवस्थित लक्षात घ्या, आपण व्यवस्थित घेण्याचा प्रयत्न करूया. येस. इथं आहे ए आणि इथं किती, इकडं आहे बी, इकडं आहे ए आणि इकडं आहे बी. आपण या दोन गोष्टीचा जर विचार केला तर या दोन्ही गोष्टी सेपरेट आहेत. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल यावरून आपल्याला एक गोष्ट सांगता येईल बघा, एकही ए हे बी नाही, एकही ए हे बी नाही. बरोबर. आणि दुसरं विधान आपल्याला यावरून करता येईल, एकही बी हे ए नाहीत. बरोबर. म्हणजे ए सेपरेट आहे आणि बी सेपरेट आहे. बरोबर. अशा आपण एक गोष्टी समजून घेऊयात. येस. गुड इव्हिनिंग ऑल, गुड इव्हिनिंग. येस. आणि आपण पुन्हा काही गोष्टी बघू. आता इथं बघा, आता सेम क्वेश्चन आहे परत. इथं मी लिहितो ए आणि इथं लिहितो मी बी. बरोबर. ओके. इथं ए आहे आणि इथं बी आहे. बरोबर. आपल्याला इथे यावरून काय विधान करता येईल, या डायग्रामवरून आपल्याला काय विधान करता येईल, यावरून आपल्याला असं विधान करता येईल, नंबर 1चं विधान करता येईल. याचा अर्थ काय, हा ए आणि हा काय बी आहे. बरोबर. आता एचा पार्ट काही बी मध्ये आणि काही बीचा पार्ट ए मध्ये. मग यावरून आपल्याला एक गोष्ट सांगता येईल मित्रांनो, काही ए हे बी आहेत, काही ए हे बी आहेत. बरोबर. दुसरी गोष्ट आपल्याला सांगता येईल पुन्हा, याचाच अर्थ काय, काही बी हे ए आहेत, काही बी हे ए आहेत.
असंही सांगता येईल आपल्याला, बरोबर. त्यानंतर आपल्याला तिसरं विधान करता येईल यावरूनच, सर्व ए बी नाहीत, सर्व ए बी नाहीत. आणि परत आपल्याला असं सांगता येईल, सर्व बी ए नाहीत. ओके, आपल्याला यावरून असं विधान करता येणार आहे, बरोबर. अशा एक एक सर्व डायग्राम आपण पाहूयात. ओके, यस. थोडक्यात लॅपटॉपवरती किंवा ऑनलाईन हा विषय शिकवण्यासारखा नाही आहे आणि थोडंसं कठीण पण जातं, पण आपण पूर्ण प्रयत्न करूयात. ओके, यस. या पद्धतीनं जाऊयात मित्रांनो. आपण सगळे एक एक पॉईंट्स आपण पाहूत आता पुढं. यस, इथून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली. आता परत सांगतो मी तुम्हाला. बघा, आपण जर याचा जर विचार केला, समजा इथं आहेत ए, इथं आहे मध्ये ए, नंतर इथं आहेत बी आणि इथं आहे सी, बरोबर. जर आपण या डायग्रामचा विचार केला तर यावरून आपल्याला असं सांगता येईल, आपल्याला काय काय विधान करता येईल. यावरून आपल्याला विधान करता येणार आहे, सर्व ए हे बी आहेत, सर्व ए हे बी आहेत आणि सेम सी सुद्धा आहेत, आणि सी सुद्धा आहेत, बरोबर. सर्व ए हे बी आहेत, बरोबर. पुन्हा काय सांगता येईल आपल्याला, सर्व बी हे सी आहेत, कारण बीचा राऊंड हा मध्ये आहे, बरोबर. बीचा सर्कल मध्ये आहे म्हणून सर्व बी हे सी आहेत असं सांगता येईल, बरोबर. दुसरं विधान करता येणार आहे, सर्व बी हे सी आहेत, बरोबर, पण ते ए नाहीत असं सांगता येईल, बरोबर. सर्व बी सी आहेत पण ते ए नाहीत, बरोबर. त्यानंतर आपल्याला सांगता येईल, काही सर्व बी ए नाही, सर्व सी ए सुद्धा नाही आणि बी सुद्धा नाही, बरोबर. हा पॉईंट पुढे येणार आहे, बरोबर. आता बघा, यावरून परत आपल्याला विधान करता येणार आहे. आता खूप सारे विधान साचे तयार होत जाणार आहे, बरोबर. याचा अर्थ काय, काही बी हे ए आहेत आणि काही बी हे सी आहेत, काही बी हे ए आहेत आणि काही बी हे सी आहेत. यावरून आपल्याला काय सांगता येईल, परत काही आहेत ना, काही म्हणजे याचा अर्थ सर्व नाहीत. याचा अर्थ काय, सर्व नाहीत. बघा, असं पूर्ण लॉजिक आहे मित्रांनो. ओके, यस. या सगळ्या गोष्टी आपल्याला अशा व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. ओके, यस. आणि थोडासा कठीण पार्ट आहे, थोडासा लॉजिकल पार्ट आहे, समजायला पण थोडासा टफ जातो, पण आपण पूर्ण प्रयत्न करूया, बरोबर. याचे जर एकदा बेसिक गोष्टी कळाल्या तर टॉपिक पूर्ण 100% कव्हर होऊन जातो, 100% समजतो, बरोबर. जर याचं बेसिक कळालं नाही ना तर मग टॉपिक जड जातो, आपल्याला थोडंसं कठीण जातं, बरोबर. त्यासाठी आपण अगोदर बेसिक पॉईंट्स अभ्यासूया. ओके, चला. यस, आता बघा इथं याचा अर्थ काय सांगता येईल आपल्याला. याचा अर्थ असा सांगता येईल, समजा इथं आहे ए आणि इथं आहे बी, इथं आहे ए आणि इथं आहे बी, म्हणजे याचा अर्थ काय, सर्व ए हे बी आहेत, सर्व ए बी आहेत, बरोबर, पण सर्व बी हे ए नाहीत. त्यानंतर आपल्याला सांगता येईल, काही, आता विधान कोणतं चुकेल सांगतो तुम्हाला मी, काही ए बी आहेत, काही ए बी आहेत, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय, काही ए बी नाहीत, सर्व आहेत, बरोबर. म्हणजे विधान चुकतंय, बरोबर. कधी कधी आपल्याला हाही विधान बरोबर वाटायला लागतो, बरोबर. तुम्हाला जर प्रश्न विचारला, काही बी हे ए आहेत, बरोबर, विधान सत्य आहे. पण जर सांगितलं सर्व बी ए आहेत, विधान चुकतंय, बरोबर. या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत, बरोबर. आता एक एक गोष्टी आपण लक्षात घेऊयात. चला, आणखी आपण हळूहळू या पद्धतीने पुढे जाऊयात. यस, थोडंसं अधूनमधून थोडंफार डिस्टर्ब होईल आपल्याला. यस, ओके. आवाज वगैरे क्लिअर येतोय. चला, पुढचा प्रश्न पाहू आपण. आता एक एक क्वेश्चन्स आपण पाहू. परीक्षेला क्वेश्चन्स कसे विचारलेले असतात एक्झॅक्टली, त्यावरून आपल्याला डायग्राम कशी तयार करायची असते आणि त्या डायग्रामवरून उत्तर कसं काढायचं, आता हे मी तुम्हाला वन बाय वन सांगतो. चला, आता बघा, हा क्वेश्चन विचारलेला आहे. यस, ओके. आवाज येतोय क्लिअर सगळ्यांना. क्वेश्चन असा विचारलाय, सर्व फर्निचर पेन आहेत, सर्व पेन पेन्शिले आहेत, असा प्रश्न विचारलेला आहे. आणि खाली ऑप्शन दिलेले आहेत. काही फर्निचर पेन्शिले आहेत, सर्व पेन्शिली फर्निचर आहेत. खाली ऑप्शन दिलेले आहेत, म्हणजे विधाने दिलेली आहेत.
त्यावरून निष्कर्ष सुद्धा दिलेले आहेत आणि खाली ऑप्शन दिलेले आहेत. बरोबर. आता मला सांगा मित्रांनो, एवढा मोठा क्वेश्चन आहे आणि मग आपल्याला तर म्हणजे जर तुम्ही राज्यसेवेसाठी सोडवत असाल तर थोडासा वेळ जास्ती मिळतो. तुम्ही जर हा क्वेश्चन PSI STI साठी सोडवत असाल तर फक्त तुम्हाला 36 सेकंद मिळतात. देन काय करायचं? थँक्यू सर. बळीराम हावळे सर सुद्धा आपल्यासोबत आलेले आहेत. वेलकम सर. आणखी बरेचसे लोक आहेत. वेलकम एव्हरीवन, वेलकम. या आता बघा, सर्व फर्निचर पेन आहेत असं सांगितलं. मग आपण काय करूया, अगोदर डायग्राम काढूया. बरोबर. यावरून आपल्याला एक डायग्राम मिळेल. बघा, सर्व फर्निचर पेन आहेत. सर्व फर्निचर लिहून घेतलं. सर्व फर्निचर हे पेन आहेत. पेन सुद्धा लिहून घेतलंय. बरोबर. याला म्हणतोय आपण फर्निचर. सर्व फर्निचर पेन आहेत असं सांगितलं होतं. सर्व फर्निचर हे पेन आहेत असं लिहून घेतलं. बरोबर. त्यानंतर दुसरं वाक्य सांगितलं होतं. या वाक्यावरून आपल्याला ही डायग्राम मिळाली. बरोबर. दुसऱ्या वाक्यावरून आपल्याला काय लक्षात येत आहे, सर्व पेन पेन्शिली आहेत. सर्व पेन पेन्शिली आहेत. जे पेन आहेत ना ते पेन्शिली आहेत. म्हणजे ही डायग्राम आहे ना याच्यापेक्षा मोठी होऊन जाईल. बरोबर. सर्व पेन पेन्शिली आहेत म्हणजे पेन्शिली हा भाग सर्वात वरती गेलेला आहे. बरोबर. आता लक्षात घ्या. आता यावरून आपल्याला, या आकृतीवरून आपल्याला कोणकोणते विधान तयार करता येतील. या आकृतीवरून आपल्याला विधान तयार करता येतील. सर्व फर्निचर पेन आहेत. सर्व फर्निचर पेन आहेत आणि सर्व फर्निचर पेन्शिली सुद्धा आहेत. दुसरं वाक्य, सर्व पेन पेन्सिली आहेत पण सर्व पेन्सिली पेन नाहीत. काही पेन्सिली पेन आहेत आणि काही पेन्सिली फर्निचर आहेत. बरोबर. असे विधान तयार होत जाणार आहे. ओके. थोडासा किचकट पार्ट आहे बघा आणि थोडंसं किचकट करायला पण मजा येईल थोडक्यात. ओके. त्यामुळं काय असं घाबरू नका याला. यस, थोडंसं किचकट आहे पण मजा येईल. तुम्हाला जर कळालं ना तर खूप इझी पार्ट आहे हा ॲक्च्युली. यस. आता यावरून आपल्याला असं सांगता येणार आहे, सर्व फर्निचर आहे ना सेंटरला आहे, मध्ये आहे. मग सर्व फर्निचर पेन सुद्धा आहेत आणि सर्व फर्निचर पेन्सिली सुद्धा आहेत. देन दुसरी गोष्ट, काही पेन्सिली पेन आहेत आणि काही पेन्सिली फर्निचर आहेत. दुसरी गोष्ट काय, सर्व फर्निचर पेन आहेत, सर्व पेन पेन्सिली आहेत. याचा अर्थ सर्व फर्निचर पेन्सिली आहेत. याचा अर्थ असा होतो. बरोबर. मग आपल्याला काय करावं लागेल, आता विधान दिलेले आहेत. विधान काय दिलंय, नंबर 1चं विधान दिलंय म्हणजे इतकं निष्कर्ष दिलेले आहे. आता निष्कर्ष अभ्यासू आपण. यावरून डायग्राम काढून घेतली आपल्याला. या दोन्ही विधानावरून आपल्याला ही डायग्राम मिळाली. मग आपण आता निष्कर्ष अभ्यासूया. काही फर्निचर पेन्सिली आहेत. काही फर्निचर पेन्सिली आहेत. काही नाहीत, सर्व आहेत. इथं पाहिजे होतं आपल्याला सर्व, इथं पाहिजे होतं सर्व, तरच विधान सत्य असतं. अदरवाईज विधान चुकलंय. का माहिती आहे का, कारण पेन्सिली हा भाग सर्वात मध्ये आहे. आणि हा फर्निचर हा भाग सर्वात मध्ये आहे आणि पेन्सिली हा भाग सर्वात बाहेर आहे. याचा अर्थ सर्व फर्निचर पेन्सिली आहेत. सर्व फर्निचर पेन्सिली आहेत. इथं काही सांगितलं होतं बघा, काही सांगितलं म्हणून विधान निष्कर्ष चुकतंय. बरोबर. निष्कर्ष चुकलंय. त्यानंतर बघा, सर्व पेन्सिली फर्निचर आहेत. सर्व पेन्सिली नाही, इथं पाहिजे होतं काही जर असतं तर विधान बरोबर असतं. अदरवाईज विधान चुकतंय. बरोबर. मग काही नाही, इथं सर्व पाहिजे. इथं सर्व दिलेले आहेत आणि इथं काही दिलेले आहेत. ओके. म्हणून दोन्ही विधान पण चुकलेले आहेत. म्हणून याचा अर्थ काय, ऑप्शन नंबर 4, दोन्ही पण विधान असत्य आहेत. दोन्ही विधान असत्य आहेत. ओके. यस, या पद्धतीनं सोल्युशन करायचं मित्रांनो. यस, थोडंसं जड जाईल पण आपण असं पूर्ण ट्राय करूया आणि आपल्याकडे ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या गोष्टीचा आपण आपल्या शिक्षणासाठी याचा पुरेपूर वापर करूयात. ओके. यस, या पद्धतीने हे सोल्युशन करायचं असतं. आणखी मी पुढं काही क्वेश्चन्स घेणार आहे. यस, बघूयात. आता पुढं काही म्हणजे आपल्या समोर काय असणारे विधाने असणारे. विधानावरून आपण तयार करणारे आकृती, डायग्राम तयार करणारे. डायग्रामवरून आपण निष्कर्ष काढणारे आणि निष्कर्षानंतर आपल्याला जायचं ऑप्शनवरती. बरोबर. मग जर तुम्हाला डायग्राम तयार करता आली, व्यवस्थित, सो यू कॅन गिव्ह अँसर ऑफ दिस क्वेश्चन आणि व्हेरी इझिली देऊ शकता. बरोबर. ओके. यस. सो काय करायचं, हा विषय पुन्हा म्हणजे मी तुम्हाला बोललो सुरुवातीला, हा विषय पूर्ण कम्प्लिटली प्रॅक्टिकली करावा लागतो. बरोबर. पण आपण पूर्ण करायचा प्रयत्न करूयात आणि तुम्हाला समजा मी सांगतोय त्या पद्धतीने जर तुम्ही करत गेलात तर हा विषय तुमच्यासाठी खूप इझी होऊन जाईल आणि नंतर तुम्ही प्रॅक्टिसही करू शकता. बरोबर. आता काय करायचं आहे लक्षात घ्या. मी पुन्हा एक क्वेश्चन घेतो आणि तुम्हाला मी परत सोल्युशन पण करून देतोय. यस, आपण ट्राय करूया पूर्ण जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू. आता इथं प्रश्न विचारलेला आहे आपल्याला,
विधाने काय दिले त्या अगोदर विधानावरून विचार करायचा आहे. सर्व मांजरी कुत्रे आहेत, सर्व उंदीर मांजरे आहेत, या विधानावरून आपल्याला आकृती तयार करायची आहे मित्रांनो. बरोबर. मग या विधानावरून आपण आकृती कशी तयार करणार आहे, एक सेकंड फक्त. ओके, या विधानावरून आपल्याला आकृती तयार करायची. सर्व मांजरी कुत्रे आहेत, व्हेरी सिंपल आहे बघा. सर्व मांजरी, मांजरी असं लिहून घेतलं. बरोबर. सर्व मांजरी असं दिलेलं आहे, जे दिलेलं आहे ना ते मांडूयात अगोदर व्यवस्थित. सर्व मांजरी असं लिहून घेतलं आपण. सर्व मांजरी. नंतर काय सांगितलं होतं, कुत्रे आहेत. हा जो पार्ट आहे, सर्व मांजरी कुत्रे आहेत. दुसरं विधान काय दिलं, दुसरं विधान दिलं होतं सर्व उंदीर मांजरी आहेत. सर्व मांजरी कुत्रे आहेत, सर्व मांजरी काय आहेत, कुत्रे आहेत. आपण असं लिहून घेतलं बाहेरून कुत्रे. बरोबर. इथं आहे कुत्रे. बरोबर. आता पुन्हा भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ही आकृती तयार करता येते. यस. सर्व मांजरी कुत्रे आहेत, यावरून आपल्याला ही आकृती तयार झाली, मिळाली. सर्व उंदीर मांजरी आहेत. दुसरं विधान काय सांगितलं, सर्व उंदीर मांजरी आहेत. ओके. सर्व उंदीर आहेत ना, उंदीर हा भाग मध्ये जाईल. हे उंदीर आहेत आणि उंदीर काय आहेत, मांजरी आहेत. बरोबर. म्हणजे याचा अर्थ उंदीर मांजरीच्या गटामध्ये आहे. बरोबर. मांजरी कुत्र्याच्या गटामध्ये आहे असं दिलेलं आहे. यावरून आपल्याला विधान करता येईल, सर्व उंदीर कुत्रे आहेत आणि सेम सर्व उंदीर मांजरी आहेत असंही विधान करता येईल. बरोबर. सर्व कुत्रे मांजरी आहेत असंही आपल्याला सांगता येईल. बरोबर. सर्व कुत्रे मांजरी आहेत आणि त्यावरून आपल्याला पुन्हा आपल्याला विधान करता येईल, काही मांजरी कुत्रे आहेत, काही मांजरी कुत्रे आहेत. बरोबर. आणि काही कुत्रे मांजरी आहेत. बरोबर. पण सर्व मांजरी कुत्रे नाहीत आणि सर्व उंदीर मांजरी नाहीत. या पद्धतीनं आपल्याला सोल्युशन करावं लागेल. आता आपण ऑप्शनकडे जाऊया. म्हणजे आपण जी आकृती काढली त्यावरून आपल्याला आता निष्कर्ष पाहिजे आहेत. अगोदर निष्कर्ष नंबर 1चा निष्कर्ष दिलेला आहे. नंबर 1ला निष्कर्ष दिलं होतं. निष्कर्ष असा दिला होता, सर्व मांजरी उंदीर असण्याची शक्यता आहे. सर्व मांजरी उंदीर असण्याची शक्यता आहे. नाहीये, सर्व नाही. काही असण्याची शक्यता आहे. काही असू शकतात, सर्व नाही. कारण उंदीर हा भाग कमी आहे आणि मांजरी हा भाग बाहेरून आहे. बरोबर का. मग मांजरी उंदीर नसू शकतात, सर्व उंदीर मांजरी असू शकतात. बरोबर. हा पॉइंट आहे इथं. ओके. काही आहे, सर्व नाही, म्हणून विधान चुकलं. सर्व उंदीर कुत्रे असण्याची शक्यता आहे. सर्व उंदीर कुत्रे आहेतच. बरोबर. हे कारण कुत्रे जर मांजरी आहेत, सर्व मांजरी कुत्रे आहेत. बरोबर. यावरून आपल्याला काय सांगता येईल, यावरून आपल्याला असं सांगता येईल, सर्व उंदीर हे कुत्रे आहेत. सर्व उंदीर हे कुत्रे आहेत. बरोबर. म्हणजे 2 नंबरचं विधान सत्य आहे. मग ऑप्शनकडे येणार आपण, फक्त 1 सत्य नाही, फक्त 2 सत्य. यस, फक्त 2 सत्य हे आपलं उत्तर आहे. ओके. यस. लक्षात येतंय मित्रांनो. लक्षात येत आहे. या पद्धतीने आपल्याला सोल्युशन करावं लागणार आहे. जर आपण या पद्धतीनं टॉपिक करत गेलो, खूप सिंपल आहे बघा. एक 5-7 क्वेश्चन जर झाले ना आपले, तर तुम्ही इझिली म्हणजे हा टॉपिक परत एकदा काही बुक्स घेऊन तुम्ही रिव्हिजन करू शकता. आणि तुम्ही जर या पद्धतीने केला तर तुम्हाला सांगतो मी, या टॉपिकचा जर बेसिक कळाला ना बेसिक कळाला ना, हे डायग्राम्स कशा काढायच्या आहेत त्या गोष्टी जर कळाल्या ना, तर हा टॉपिक कंप्लीट करायला मोजून 1 तास लागेल किंवा जास्तीत जास्त. जर तुमचं मॅथमॅटिक्स खूपच स्लो असेल तर 2 तास लागेल. बरोबर. पण यापेक्षा जास्त वेळ नाही लागत. बरोबर. एवढा इझी टॉपिक आहे. फक्त आपल्याला काय करावं लागेल, अगोदर बेस समजून घ्यावं लागेल. जर आपण बेस समजून घेतला ना तर टॉपिक खूप इझी आहे. हा टॉपिक करायला खूप जास्त वेळ लागत नाही. शुअर. मी तो सांगतो तुम्हाला, काही सिलेक्टेड पॉईंट्स करायचे आहेत, फक्त सिलेक्टेड, आणि त्यावरून प्रॅक्टिस करायची. सिलेक्टेड पॉईंट काढायचे त्यातले आणि त्यावरून प्रॅक्टिस करायची. बरोबर. 100% टॉपिक एका तासामध्ये जास्तीत जास्त, किंवा खूप आपलं मॅथ्स वीक असेल तर 1.5 तास लागतील. पण एवढ्या कमी वेळेमध्ये हा टॉपिक कम्प्लीट होऊ शकतो. ओके. या पद्धतीनं आपण जायला पाहिजे. ओके. चला आता बघा, इथं पुन्हा काही क्वेश्चन्स घेऊयात आपण. आणि यस, आता बघा, एवढा मोठा क्वेश्चन विचारलेला आहे, राज्यसेवेला विचारलेला क्वेश्चन आहे. काय करायचं होतं, सर्व पी हे सी आहेत, काही सी जे आहेत, सर्व बी जे आहेत. निष्कर्ष दिलेले आहेत खाली. बरोबर. निष्कर्ष दिलेले आहेत खाली. मग काय करावं लागेल आपल्याला, व्यवस्थित लक्षात घ्या आता. यस, सर्व पी जे आहेत.
आकृती तयार करायची, बरोबर. सर्व पी हे जे आहेत इकडं आकृती तयार करूया. सर्व पी हे सी आहेत. हे कोण आहेत? पी. सर्व पी हे सी आहेत. सी असं लिहून घेतलं, हे सी आहे, बरोबर, सी आहे. दुसरं वाक्य सांगितलं होतं विधान. विधान काय दिलं होतं दुसरं? काही सी हे जे आहेत, काही सी हे जे आहेत, बरोबर, काही सी हे जे आहेत. याचा अर्थ काय? आकृती अशी तयार होऊ शकते बरं का. कारण जर हे इकडे हे पी इकडेही असू शकतं आणि इकडेही असू शकतं, त्यामुळं आकृती म्हणजे दोन आकृत्या इथं तयार होण्याची संभाव्यता आहे. त्यामुळं आपण असं डायरेक्टली काढूया, कारण विधानांच्या म्हणजे सत्यतेची आपल्याला खात्री देता येणार नाही, म्हणून आपण अशी आकृती काढून घेऊया. तिसरं विधान दिलं होतं सर्व बी हे जे आहेत, हे काय आहेत? सर्व सी हे जे आहेत, हे काय होतं? एक सेकंड, काही सांगितलं होतं, बरोबर, काही म्हणजे जे, बरोबर. आणि सर्व बी हे जे आहेत, सर्व बी हे जे आहेत, बरोबर. याचा अर्थ बी आपण असंही लिहू शकतो बघा, सर्व बी हे जे आहेत. ओके, असं लिहून घेतलं आपण, आकृती तयार करून घेतली. आता निष्कर्ष दिलेले आहेत आपल्याला, निष्कर्ष दिलेले आहेत बघा. 2-3 पद्धतीने ही आकृती तयार होईल, पण त्या 2-3 पद्धतीने आकृती जर आपण ती आकृती आता ही आकृती जर आपण 2-3 पद्धतीनं करत बसलो मित्रांनो, तर खूप वेळ जाणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतोय, म्हणजे याची आकृती एक परफेक्ट आकृती होण्याची काय संभाव्यता आहे हे मी तुम्हाला सांगतोय, बरोबर. यस, आता काय करूया आपण? निष्कर्ष अभ्यासू. काही सी हे बी आहेत बघा. निष्कर्ष काय काय दिलेले आहेत पाहू आपण. काही सी हे बी आहेत, काही सी हे बी आहेत बघा. असण्याची संभाव्यता आहे सुद्धा आणि नाही सुद्धा, कारण बी इकडेही असू शकतं, इथून इकडेही असू शकतात आणि असूही शकतात, बरोबर. 2 संभाव्यता आहे, पण या विधानाच्या सत्यतेची आपल्याला खात्री देता येत नाही, म्हणून विधान ए चुकलं. एकही पी हा जे नाही, एकही पी हा जे नाही, बरोबर. असूही शकतं आणि नसूही शकतं. ओके, देर आर 2 कंडिशन्स, बट परफेक्ट नाही सांगू शकत. नाही असं आपण नाही सांगू शकत, असूही शकतं आणि नसूही शकतं. सो ऑप्शन नंबर 2 इज ऑल्सो रॉंग, बरोबर. काही बी हे सी आहेत, काही बी हे सी आहेत. ओके, असं देर आर 2 कंडिशन्स ऑल्सो. ओके, इथं बी हे बाहेरही असू शकतं ना, कारण फक्त सर्व बी हे जे असण्याची शक्यता आहे. आणि मग जे जर असं असेल, सो बी असंही असू शकतं आणि बी असंही असू शकतं, मग सर्वही असू शकतं, काही असू शकतं आणि एकही नसू शकतं. ओके, एवढ्या कंडिशन्स तयार होत आहेत, त्यामुळं नंबर सी सुद्धा चुकलं आहे, बरोबर. मग आपल्याला सर्व विधाने चुकीची आहेत, एकही सत्य नाही, यावरती क्लिक करावं लागेल, बरोबर. या पद्धतीनं जायचं मित्रांनो, आपल्याला या पद्धतीनं जावं लागेल आपल्याला, बरोबर. तुम्ही जर या पद्धतीनं जात असाल ना, खूप सिंपल आहे बघा. येस, मी तुम्हाला पुन्हा काही क्वेश्चन सांगतो आणि मग नंतर आपण बघा, तुम्हाला एक क्वेश्चन सांगतो मी परत. क्वेश्चन काय दिलाय? काही मुले घड्याळ आहेत. MPSCने विचारलेला क्वेश्चन, PSIला विचारलेला क्वेश्चन आहे 2005ला. काही मुले घड्याळ आहेत, दिलीप मुलगा आहे, बरोबर. आपण कुठं गोंधळात पडतो ॲक्च्युली आपण पाहूयात. आपण गोंधळात कुठं पडतो? काही मुले घड्याळ आहेत. आता काही मुले सांगितलं ना, मग काही मुले आपण लिहून घेतलं. काही मुले हे घड्याळ आहेत. हे काय आहेत? हे घड्याळ आहेत. काही मुले हे घड्याळ आहेत, बरोबर. आणि इथं दिलं मुले, असं लिहून घेतलं आपण, बरोबर. परत काय सांगितलं? दिलीप हा मुलगा आहे. दिलीप हा काय मुलगा आहे, बरोबर. नावावरून नाही जायचं आहे, त्यांनी काय दिलं त्या विधानावरून जायचं आहे आपल्याला. सांगू शकतात हा दिलीप मुलगा नाही, तर आपल्याला गृहीत धरावं लागेल, कारण हे दोन्ही जे विधानं दिलेत ते 100% विधानं सत्य आहेत, आपल्याला असं गृहीत धरावं लागेल, बरोबर. मग काय दिलं? दिलीप हा मुलगा आहे. मग दिलीप जर हा मुलगा आहे तर मला सांगा, एक सेकंड, दिलीप जर हा मुलगा आहे तर मग हा मुलामध्ये तो इथंही असू शकतो, तो इकडेही असू शकतो, तो इकडेही असू शकतो, तो कुठेही असू शकतो. तो म्हणजे या राऊंडमध्ये, तो या मुलांच्या राऊंडमध्ये दिलीप कुठेही असू शकतो, बरोबर. आणि इकडे पूर्ण घड्याळे आहेत. यावरून आपल्याला आता काय काय सांगता येईल लक्षात घ्या. आता आपण निष्कर्षांचा विचार करूया. खूप सिंपल असतं बघा, अगदी आकृती तयार करायची आपल्याला अगोदर. काही मुले, परत सांगतो एकदम, काही मुले घड्याळ आहेत असं सांगितलंय, बरोबर. घड्याळ इकडं काय आहे? घड्याळ, बरोबर. आणि नंतर काय सांगितलं? काही मुले सांगितलं होतं, इकडं लिहून घेतलं आपण मुले, बरोबर. इकडं लिहून घेतलं आपण मुले. काही मुले घड्याळ आहेत, बरोबर. आणि दिलीप हा मुलगा आहे, मग दिलीप इथं असण्याची शक्यता आहे, दिलीप इथेही असण्याची शक्यता आहे, बरोबर. मग दिलीप मुलगा असू शकतो, म्हणजे तो घड्याळही असू शकतो, बरोबर. यस, तर मग एवढ्या कंडिशन्स तयार होत आहेत. आता बघूयात आपण ऑप्शनकडे जाऊ. निष्कर्ष काय काय म्हणते पाहू आपण. सर्व घड्याळे मुले आहेत. ओके, इथं सांगितलं होतं डायरेक्टली काय आहे? काही आहे. मग सर्व घड्याळे मुले आहेत का? नाही, काही आहेत. इथं काही पाहिजे होतं म्हणजे विधान सत्य असतं, अदरवाईज विधान चुकतंय, विधान चुकलं, बरोबर. दिलीप हा घड्याळ आहे.
दिलीप काय हा घड्याळ आहे, बरोबर. दिलीप हा घड्याळ आहे का? अरे दिलीप घड्याळ असू शकतो नसू शकतो, बरोबर. दोन कंडिशन तयार होत आहेत तिथं, दोन लॉजिक निघत आहेत, बरोबर. बरं, म्हणून काय करणार आपण, दिलीप हा घड्याळ असू शकतो आणि नसू शकतो, म्हणजे या विधानाच्या सत्यतेची खात्री आपण देऊ शकत नाही. आणि ज्या विधानाच्या सत्यतेची खात्री आपण देऊ शकत नाही, गृहीत धरायचं की तो विधान चुकीचं आहे, गृहीत धरायचं की तो विधान चुकीचं आहे, बरोबर. काही मुले घड्याळे नाहीत, काही मुले घड्याळे नाहीत. तिसरं विधान काय म्हणतंय बघा, काही मुले घड्याळे नाहीत. ऑब्विसली काय माहिती आहे का, काही मुले घड्याळे नाहीत ना, नाहीत, काही नाहीत, बरोबर. काही नाहीत, नाहीच आहे, बरोबर. कारण काही मुले इकडे आहेत ना, बाहेर आहेत ना, म्हणजे या घड्याळाच्या बाहेर आहेत, बरोबर का. हा सर्कल बाहेर येतोय, म्हणून काही मुले घड्याळे नाहीत. विधान 3 सत्य आहे, बरोबर. बरं, आता बघा 4 नंबरचं विधान काय दिलंय, दिलीप घड्याळ नाही असं दिलं होतं. दिलीप घड्याळ नाही, मग दिलीप घड्याळ नाही यावरून काय लक्षात येईल आपल्याला, दिलीप घड्याळ नाही का, कारण दिलीप इकडे जर असू शकतो, इकडे जर असेल तर घड्याळ असू शकतो, आणि दिलीप जर बाहेर असेल तर घड्याळ नसू शकतो. म्हणजे दिलीप घड्याळ आहे की नाही, की तो मुलगा आहे, या विधानाच्या सत्यतेची आपण खात्री देऊ शकत नाही, कारण हा मुलांचा ग्रुप आहे मित्रांनो, आणि हा घड्याळाचा ग्रुप आहे. दिलीप इथंही असू शकतो कारण तो मुलगा आहे, म्हणजे तो या ग्रुपमध्ये असू शकतो. जर तो या ग्रुपमध्ये असू शकतो तर काही मुले हे घड्याळे आहेत, म्हणजे तो या काहीमध्ये सुद्धा जाऊ शकतो. सो दिलीप घड्याळ नाही या विधानाच्या सुद्धा सत्यतेची आपल्याला खात्री देता येणार नाही, म्हणून फक्त 3 नंबरचं विधान सत्य आहे. फिनिश. झालं, लक्षात येत आहे. या पद्धतीनं आपल्याला सोल्युशन करायचं आहे, या पद्धतीनं आपल्याला जावं लागतं. जर आपण या पद्धतीनं गेलो ना, तर म्हणजे मला नाही वाटत की त्या टॉपिकमध्ये खूप काही असं कठीण आहे म्हणून. सुरुवातीला टॉपिक थोडासा कठीण वाटतो, पण एकदा जर आपली प्रॅक्टिस झाली ना, तर हा टॉपिक कठीण नाही आहे मित्रांनो. फक्त आपण काय करतो, कुठेतरी प्रॅक्टिस करत असताना थोडंसं चुकीच्या पद्धतीने जातो, किंवा मग आपण चुकीचे क्वेश्चन्स हाताळतो, किंवा आपण प्रॅक्टिस करताना म्हणजे परीक्षेचा संदर्भ घेत नाही, किंवा परीक्षेतल्या प्रश्नांचा विचार करत नाही, त्यामुळं प्रश्न चुकण्याचे चान्सेस खूप जास्ती असतात. ओके, ॲक्च्युली जर आपण असा विचार केला, बरोबर. येस, आता मी तुम्हाला यापेक्षा एक थोडासा टफ क्वेश्चन सांगतो, आणि त्यानंतर मग मी काही निगेटिव्ह जे क्वेश्चन्स असतात ते सुद्धा सांगणार आहे, बरोबर. येस, आवाज वगैरे क्लिअर येतोय का, एकदा पहा बरं. आवाज वगैरे क्लिअर येतोय का? हॅलो एव्हरीवन, हॅलो हॅलो. येस, प्लीज टेल मी अबाउट व्हॉइस. आवाज क्लिअर आहे देन. ओके, चला. बरोबर. येस, तुमचे काही क्वेश्चन्स असतील ते सुद्धा विचारा. आता बघा क्वेश्चन किती टफ विचारला गेला आहे, बरोबर. काही कुत्रे बकरे आहेत, सर्व बकरे झाडे आहेत, काही झाडे कुत्रे नाहीत, अनुमान दिलेला आहे. मग काय करायचं आहे, पटकन काय करायचं, आपल्याला जी विधाने दिलेली असतात ना, विधाने, त्यावरून आपल्याला त्या विधानावरून आपल्याला आकृती तयार करून घ्यायची, बरोबर. विधाने काय काय दिली होती, काही कुत्रे बकरे आहेत, सर्व बकरे झाडे आहेत, काही झाडे कुत्रे नाहीत, असं दिलं होतं ना. शुअर. ओके, यस, काही कुत्रे बकरे आहेत, काही कुत्रे बकरे आहेत असं दिलं ना. मग आपण काय करूया, आपण नोट करू थोडक्यात. काही कुत्रे बकरे आहेत असं दिलं होतं, काही कुत्रे हे बकरे आहेत असं दिलं होतं, बरोबर. हे बकरे आणि हे कुत्रे काही दिलं होतं, आणि इकडं कुत्रे असं दिलेलं होतं आपल्याला, बरोबर. यस, आता मला सांगा, काही कुत्रे बकरे आहेत. दुसरं विधान काय सांगतं, सर्व बकरे झाडे आहेत, सर्व बकरे झाडे आहेत, म्हणजे सर्व बकरे झाडे आहेत, म्हणजे आपण इथं लिहिलं झाडे, इथं लिहिलं आपण झाडे, बरोबर. नंतर काय सांगितलं, तिसरं विधान सांगितलं होतं, काही झाडे कुत्रे नाहीत, काही झाडे कुत्रे नाहीत, म्हणजे ती आकृती. आता 3 नंबरवरून आपल्याला काही विधान आकृती तयार करत बसायची गरज नाही. ओके, यस सर, यस. आता बघा, हे या 3 ही आकृती तयार झाली आपल्याकडं. आता या आकृतीवरून आपल्याला निष्कर्ष काढायचे आहेत. निष्कर्ष काढायचे आपल्याला काय दिलेले, अनुमान काय दिलेले. नंबर 1 चं अनुमान आहे, काही झाडे कुत्रे आहेत, काही झाडे कुत्रे आहेत, काही झाडे, बरोबर, कुत्रे आहेत असं सांगितलं आपल्याला, बरोबर. आता लक्षात घ्या, हा जो भाग आहे ना, हा भाग हा कुत्रे, बरोबर. ओके, आता या विधानावरून आपल्याला काय सांगता येईल, या विधानावरून आपल्याला असं सांगता येणार नाही, कारण काय होऊ शकतं माहिती आहे का,
सर्व बकरे हे झाडे आहेत. बरोबर. आकृती कशी तयार होते सांगतो तुम्हाला मी. सर्व बकरे हे झाडे आहेत आणि काही कुत्रे हे बकरे आहेत. मग आकृती अशी सुद्धा तयार होऊ शकते. बरोबर. जर अशी आकृती तयार झाली तर सर्व कुत्रे हे बकरे होतील. बरोबर. काय सांगितलं? काही झाडे हे कुत्रे आहेत. सर्व कुत्रे झाडे आहेत. सर्व कुत्रे झाडे आहेत का? नाहीत. सर्व नाहीत, काही असू शकतात. बरोबर. विधान चुकलंय. बरोबर. सर्व बकरे कुत्रे आहेत. सर्व बकरे कुत्रे आहेत. सर्व बकरे, इथून बघा. सर्व बकरे कुत्रे आहेत का? नाही. सर्व बकरे कुत्रे नाहीत. सर्व कुत्रे बकरे आहेत. यावरून, कारण हा जो यस एक सेकंड. सर्व बकरे कुत्रे आहेत. नाही. सर्व नाही, काही आहेत. म्हणून सी विधान सुद्धा चुकलंय. कोणतेही झाड कुत्रा नाही. कोणताही झाड कुत्रा नाही, कारण काही झाडे कुत्रे आहेत असं वरतीच दिलेलं होतं. म्हणून या विधान ओके, इथं बघा डायरेक्टली दिलेलं होतं. म्हणून काय आहे यावरून 1 नंबरचं विधान सत्य आहे. अनुमान ए सत्य आहे. या पद्धतीने आपल्याला सोल्युशन करावं लागतो. यस. कधी कधी आपल्याला काही विधानं सार्वत्रिक निगेटिव्ह असे दिलेले असतात. जेव्हा निगेटिव्ह दिलेले असतात ना, ते खूप सिंपल असतात बघा मित्रांनो. आणखी आपण काही क्वेश्चन्स बघूया. तुम्ही जर या पद्धतीने प्रॅक्टिस करत असाल ना, मागच्या प्रश्नांचा विचार करत असाल ना, तर टॉपिक खूप इझी आहे. शुअर, टॉपिक खूप इझी आहे. बरोबर. आणि याला एक बेस पाहिजे. तुम्ही बेस जर बनवला आणि तुम्ही जर या पद्धतीने गेला ना, तर खूप इझिली पोहोचू शकता तुम्ही तिथपर्यंत. बरोबर. आणि कमीत कमी वेळेमध्ये विषय बनतो. ओके. यस. आपण या विषयावरती बोलूच नंतर परत. अगोदर काही क्वेश्चन्स पाहू. क्वेश्चन काय दिलेले? काही सिंह गायी आहेत. काही सिंह गायी आहेत. ओके, एकच सेकंड प्लीज. काही सिंह गायी आहेत. काही वाघ सिंह आहेत. काही ससे घोडे आहेत. यावरून आकृती कशी तयार करायची आपल्याला? यावरून आपल्याला आकृती तयार करता येईल. काही सिंह गायी आहेत. काही सिंह गायी आहेत. बरोबर. ह्या झाल्यात कोण? गायी. ओके. काही सिंह. बरोबर. इथं कोण आहेत? सिंह. इथं कोण आहेत? सिंह. काही सिंह गायी आहेत. पहिलं विधान. दुसरं विधान काय म्हणतंय? काही वाघ सिंह आहेत. काही वाघ हे सिंह आहेत. बरोबर. काही वाघ. आता आकृती कशी तयार होते तुम्हाला सांगतो. आकृती अशी तयार होऊ शकते आणि आकृती अशी सुद्धा तयार होऊ शकते. बरोबर. आता आकृती आपल्याला अशी सुद्धा तयार करता येतील. बरोबर. यस. काही वाघ हे सिंह आहेत. काही वाघ हे सिंह आहेत. बरोबर. यस. आणि आपण बघा पुढे काय दिलं? काही ससे घोडे आहेत. काही ससे घोडे आहेत. बरोबर. काही ससे घोडे आहेत. या विधानांचा काही संबंध नाही आहे. बरोबर. काही ससे हे काय आहेत? हे घोडे आहेत असं दिलेलं आहे. हा विधान पूर्ण वेगळा म्हणजे डिफरंट आहे याच्यापेक्षा. बरोबर. असं लिहून घेतलं. आता बघा यावरून आपल्याला जावं लागेल. काही गायी सिंह आहेत. काही सिंह वाघ आहेत. बरोबर. यस. आणि आपण जे स्पर्धा परीक्षेतले वाघ आहेत, राम वाघ सर, टायगर ऑफ काय म्हणता येईल, म्हणजे आपल्या फील्डमधले टायगर, ते सुद्धा म्हणजे वाघच आहेत. आपण वाघांच्या स्टेजवरती आज आपल्याला संधी मिळालेली आहे. सो वी आर व्हेरी लकी. सो यस, कम टू द पॉईंट असा होता, काही सिंह वाघ आहेत. काही वाघ सिंह आहेत. बरोबर. यावरून आपल्याला आता विधाने काय काय करता येणार आहे तुम्हाला सांगतो मी. काही वाघ सिंह, काही वाघ घोडे आहेत. काही वाघ घोडे आहेत. बरोबर. यावरून आपल्याला काय निष्कर्ष काढता येईल? निष्कर्ष काय? काही वाघ घोडे आहेत. काही वाघ घोडे आहे का? याचा काही संबंध नाही आला ना, कारण हा पूर्ण डिफरंट पार्ट आहे. सो विधान नंबर 1 चुकलंय. काही गायी वाघ आहेत. काही गायी वाघ आहेत. ओके. असूही शकतं. जर अशी आकृती काढली तर आहेत, अदरवाईज नाहीत. बरोबर. म्हणजे 2 कंडिशन्स आपल्याला, 2 इथं निष्कर्ष मिळत आहेत. बरोबर. सो काय करावं लागेल आपल्याला? पण कोणत्याही विधानाच्या सत्यतेची, कोणत्याही कंक्लुजनच्या सत्यतेची आपण खात्री देऊ शकणार नाही. म्हणून विधान नंबर 2 सुद्धा चुकतंय. बरोबर. काही असूही शकतात आणि काही नसूही शकतात. बरोबर. 2 कंडिशन्स आहेत. तिसरं निष्कर्ष काय दिलं होतं? काही घोडे सिंह आहेत. काही घोडे सिंह आहेत का? नाहीत ना. याचा काही संबंध लागत नाही. म्हणून हा विधान सुद्धा चुकलाय. बरोबर. त्यानंतरचा विधान दिला होता 4 नंबर निष्कर्ष दिलं होतं, सर्व घोडे गायी आहेत. सर्व घोडे गायी आहेत का? नाही. हा विधान सुद्धा चुकलाय. बरोबर. म्हणजे याचं उत्तर द्यावं लागेल आपल्याला यापैकी नाही. ऑल विधान चुकीचे आहेत. या पद्धतीनं जायचं आहे आपल्याला. बरोबर. येस.
या पद्धतीनं आपल्याला जायचं आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल. ओके, जर आपण असे 7-8-10 क्वेश्चन्स पाहिले आणि जर आपण सगळे असे एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स घेतले आणि जर तुम्ही समजा प्रत्येक टाईपचा एक क्वेश्चन सोडवला आणि जर प्रॅक्टिस दिली आणि तुम्ही 15 दिवसातून महिन्यातून एकदा प्रॅक्टिस देत बसलात, त्याच 15 प्रश्नाला प्रॅक्टिस द्यायची, त्याच 15 प्रश्नाला. बरोबर, अगोदर काय करायचं, झालेले पेपर्स हाताळायचे. झालेले पेपर्स हाताळले तर तुम्हाला लक्षात येईल की या टॉपिकवरती आतापर्यंत कसे क्वेश्चन्स विचारलेले आहेत, क्वेश्चन्स कसे विचारले गेलेले आहेत. बरोबर, या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. बरोबर, आणि त्यावरून मग आपण सांगू शकतो की आपण आहे ना एवढेच क्वेश्चन्स करायला पाहिजे, एवढ्याच टॉपिक म्हणजे टाईप्सवरती क्वेश्चन्स विचारला जातो. मग जर तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली, सो हा टॉपिक आपल्यासाठी खूप इझी आहे. आणि मी तरी सांगतो तुम्हाला, म्हणजे जर मी तुम्हाला पूर्ण असं प्लॅननी ऑफलाईनमध्ये येतोच मी तिकडं, कारण म्हणजे जेव्हा सरांनी ऑर्डर दिली तेव्हा आम्ही तिथं असतोच. ओके, यस, ते आमचे मोठे भाऊसारखे आहेत आणि आमचे मित्र. यस, सो त्यांनी जेव्हा सांगितलं मी तुमच्याकडं तर नेहमी येत असतो. ओके, आकार फाउंडेशनला मी कधी पण येऊ शकतो. आणि जेव्हा मी तुम्हाला तिथं काही गोष्टी सांगणार आहेत की या टॉपिकमधून एवढेच क्वेश्चन्स करा, या टॉपिकमधून एवढेच क्वेश्चन्स करा, या टॉपिकला असं खूप जास्ती म्हणजे काय वारावर चिंता करत बसू नका, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेलच तिथं परत. बरोबर, फक्त आता इथून आपल्याला काय लक्षात घ्यायचंय, बरोबर, काही पॉईंट्स नोट करायचे आहेत अगोदर आणि नोट केल्याच्या नंतर तेवढेच क्वेश्चन्स रिपीट सॉल्व्ह करायचे. बरोबर, म्हणजे तुम्ही जर तेच क्वेश्चन परत सॉल्व्ह करत बसलात तर तुम्हाला त्या टॉपिकला रिव्हिजन करण्यासाठी मोजून एक 5 ते 10 मिनिटं लागतात. दुसरी गोष्ट, स्टार्टिंग जरी करत असाल तुम्ही या टॉपिकसाठी तरी मोजून तुम्हाला 1 तासभर लागेल. फक्त तुम्हाला अगोदर काही याच्या बेसिक गोष्टी समजून घ्याव्या लागतील. ओके, एवढ्याच कंडिशन्स आहेत. बरोबर, बरं, आणखी खूप क्वेश्चन्स आहेत, पण आता आपण एवढे सर्व क्वेश्चन्स काही घेऊ शकणार नाही. आणि थोडक्यात मॅथमॅटिक्स असा विषय की म्हणजे यात किती वेळ निघून जाईल किंवा आपण किती तास जरी घेत बसलो तरी आपल्याला काही वाटणार नाहीत. बरोबर, आणखी काही क्वेश्चन्स घ्यायचे होते पण आपण आता ते क्वेश्चन्स आपण स्किप करूया. आणि आपण ऑफलाईनमध्ये जेव्हा हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरू होऊन जातील तेव्हा मी आकार फाउंडेशनला येणारच आहे. आणि तेव्हा हे बाकीचे सर्वच टॉपिक खूप जास्ती वेळेचा सेशन घेऊन हे सगळे टॉपिक मी तुमचे कव्हर करून देईल. ओके, यस, आणि तत्पूर्वी आता मला तुम्हाला हे सांगायला आवडेल, यस, मॅथमॅटिक्सची किंवा रिजनिंगची प्रॅक्टिस करत असताना, बरं, त्या अगोदर मी माझा परिचय करून देतो. थोडक्यात इन शॉर्टमध्ये परिचय करून देतो. मी अजय चव्हाण, माझं एज्युकेशन MSc मॅथ्स आहे. सक्षम MPSC UPSC इथं मी ॲज अ डायरेक्टर म्हणून काम पाहतो. टार्गेट करिअर पॉईंट इथं मी डायरेक्टर म्हणून काम पाहतो. मास्टर ऑफ मॅथ्स जे गणिताचं पुस्तक आहे, मास्टर ऑफ मॅथ्स, त्या पुस्तकाची आवृत्ती देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज उपलब्ध आहे. ओके, त्या पुस्तकाचं मी स्वतः लेखक. यस, एवढा माझा छोटासा परिचय. आणि म्हणजे मला गणित आणि बुद्धिमापनबद्दल म्हणजे थोडक्यात पूर्ण सिशार्टबद्दल सांगायला आवडेल मित्रांनो. सिलेक्टेड पॉईंट्स काढायचेत, म्हणजे पॉईंट्स काढायचे म्हणजे त्या टॉपिकमधले सिलेक्टेड पॉईंट काढायचे. बरोबर, टॉपिक म्हणजे तुम्हाला कोणीतरी सांगितलं एवढं टॉपिक कंप्लीट करायचं आहे, तुम्ही त्या पद्धतीनं न जाता, बरोबर, परीक्षेला काय विचारले जात आहेत मागच्या 4-5 वर्षाचा जर आपण विचार केला त्यावरून आपल्याला पूर्ण आयडिया येऊन जाते की क्वेश्चन्स कसे विचारले जाणार आहे, आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं आहे. बरोबर, या गोष्टी आपण जर म्हणजे या गोष्टीचा जर आपण विचार केला तर हा टॉपिक आहे ना खूप कमीत कमी वेळेमध्ये होऊ शकतो. आणि मी शुअर सांगतो, जे कोणी गणित बुद्धिमापन किंवा थोडक्यात पूर्ण सिशार्टचा जे कोणी व्यवस्थित अभ्यास करतायत, बरोबर, त्यांना या विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतात. हे मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो. बरोबर, ओके, फक्त आपल्याला काय करावं लागतं, अगोदर व्यवस्थित क्वेश्चन्स काढायचे आहेत, प्रॅक्टिस करायची आहे आणि प्रॅक्टिस तुमची प्रॉपर झाली पाहिजे. म्हणजे आतापर्यंत काय होतं मित्रांनो, येस, ॲक्च्युली मला मोटिवेशनलवर तर बोलायला आवडणारच नाही, कारण आपण ज्यांच्यासोबत आहोत ते खूप मोठे व्यक्तिमत्व आहेत, म्हणजे दिग्गज वक्ते आहेत. आणि मी इथं तुम्हाला म्हणजे मार्गदर्शन वगैरे काही करणारच नाही. ओके, कारण ते असताना मी तर मार्गदर्शन करू शकणार नाही, ते एवढे मोठे वक्ते आहेत. ओके, सो तरी पण आता बघा, म्हणजे मला एक गोष्ट सांगायला तुम्हाला आवडेल. ओके, आतापर्यंत काय होतं, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, कालबाह्य झालंय मित्रांनो. नाव परफेक्ट प्रॅक्टिस देन मेक्स मॅन परफेक्ट. अगोदर सरावाने माणूस परिपूर्ण होता असं सांगितलं गेलं, पण ते कुठेतरी कालबाह्य झाल्यासारखं दिसतंय. आत्ता
ओके. जर तुम्ही म्हणजे परफेक्ट प्रॅक्टिस देन मेक्स मॅन परफेक्ट असं सांगितलं जातं, बरोबर. जर आपल्याला परफेक्ट बनायचं असेल सो परफेक्ट प्रॅक्टिस करावी लागते. आणि जर तुम्ही परफेक्ट प्रॅक्टिस करत असाल सो हा विषय 100% परफेक्ट बनतो आणि परफेक्टली तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतात. यात मला कुठंच शंका नाही वाटत. आउट ऑफ मार्क्स मिळतात या विषयामध्ये, बरोबर. येस. आकार फाउंडेशनचे संचालक राम वाघ सर यांनी मला तुमच्यासोबत लाईव्ह संवाद साधण्याची संधी अवेलेबल करून दिली. त्याबद्दल मी सरांचा मनापासून आभार मानतो. आणि हा पुढं जर आणखी काही संधी उपलब्ध झाली तर मी नक्कीच सरांसोबत वर्क करेल आणि तुमच्यासोबत लाईव्ह येईलच. आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरू झाल्याच्या नंतर मी आकार फाउंडेशनला नेहमी येत असतो आणि तिथं आपण आकार फाउंडेशनला परत भेटूयाच. ओके, चलो, थँक्यू एव्हरीवन. थँक्यू.